Welcome back to Ingwa News. A grand Surangi Puja was held at the sacred shrine of Sri Devi Bhagwati in Chimulkardi, drawing a large number of devotees who gathered to seek the goddess' divine blessings. The traditional ritual stepped in spiritual significance, witnessed heartfelt prayers and offerings as devotees expressed their faith and devotion. या मंदिरामध्ये आज गोव्यात जी प्रसिद्ध अशी सुरंगी फुलं, सुरंगाची फुलं अशी म्हणतात त्याला, तर त्या सुरंगाच्या फुलांची सजावट आणि सुरंगाच्या फुलांची पूजा जशी गोव्यात वेगवेगळ्या मंदिरामध्ये जायांची पूजा केली जाते, तशीच काही दिवसापूर्वी माझ्या मनात असं एक देवीने मला प्रेरणा दिली की या सुरंगी फुलांची पूजा बांधावी असं म्हणून. त्यानंतर मी देवीचा कौल घेऊन सुरंगी फुलाची पूजा करण्याचा उद्देश समोर ठेवून ह्या मागच्या 5 दिवसापासून वेगवेगळे धार्मिक विधी या मंदिराच्या परिसरात केले आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे त्या सुरंगी फुलांची सजावट केली. तर ही सुरंगी फुलं वास्तविक हिवाळ्याच्या दिवसामध्ये पुष्कळ मिळतात, पण आता हिवाळा संपून उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे एवढी फुलं मिळायला मुश्किल असं वाटत होतं. पण देवी भगवती चिमुलकरी देवीची अशी कृपा की एवढी फुलांची सजावट तिने स्वतः फुलं कशी गोळा करून आणली. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फुलवाले वगैरे माणसं असतात, फुलं विकणारे, फुलं विक्रेते, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सांगून ही फुलं सगळी गोळा केलेली आहे आणि ही आज 1-2 ब्राह्मणांना घेऊन पूर्ण प्रकाश किंजवडेकर आणि रत्नाकर जडिये, तसंच माझा चिरंजीव वेद शिवरेकर, मी अशा ह्या आम्ही ब्राह्मणांनी मिळून आज ही सुरंगी फुलांची देवीला जशी जमेल तशी ही सेवा केलेली आहे आणि ही सेवा देवीने स्वीकारावी अशी देवीकडे प्रार्थना आहे. तर हे सांगायचा उद्देश म्हणजे गोव्यात ही अशा प्रकारची फक्त सुरंगी फुलांची सजावट, जशी जायांची पूजा तशी सुरंगी फुलांची पूजा असं म्हणायला हरकत नाही. तर ती सुरंगी फुलांची पूजा गोव्यात पहिल्यांदाच आमच्या भगवती चिमुलकरी मंदिरात झाली असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही सगळी देवीची कृपा आहे, देवीची कीर्ती आहे आणि देवीने हे सगळं करून घेतलेलं आहे. त्यामुळे या फुलांची सजावट बघण्यासाठी सकाळपासून शेकडो लोकांचे इथे दर्शनाला येऊन गेलेले आहे. आता पण अनेक लोक येत आहेत.